नमस्कार मुलांनो, आमच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये आम्ही तुम्हाला 5वी इयत्तेच्या सुरंगी या पुस्तकातील काही धडे तसेच कवितांच्या बद्दल अभ्यास करून व्हिडिओज शेअर केले होते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही इयत्ता 5वीच्याच वर्गातील मराठी पुस्तकातील धडा 3 गोमंतकीय शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर ह्या धड्याबद्दल अभ्यास करूया. चला तर मुलांनो, मी तुम्हाला आज हा धडा वाचून दाखवणार आहे. आधी धडा वाचून दाखवून त्याच्यानंतर तुम्हाला ह्या धड्याचा अर्थ त्याचप्रमाणे ह्या धड्यावरील प्रश्न तसेच उत्तर सोडवून दाखवणार आहे. तेव्हा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. चला तर मुलांनो, मी तुम्हाला वाचून दाखवतो. आता वळूया कम्प्युटरच्या स्क्रीनकडे. गोमंतकीय शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर. 9-10 वर्षाच्या त्या मुलाने प्रश्न विचारला, काका, मला तुमच्या दुकानातील पुस्तक मिळेल का? हो, देतो. कोणते पुस्तक विकत घेणार आहेस? माझ्याकडे पुस्तक विकत घ्यायला पैसे नाहीत. मला फक्त वाचण्यासाठी पुस्तक पाहिजे. ठीक आहे, घे हे. पण पुस्तक कधी आणून देणार? इथेच वाचतो आणि देतो. त्या मुलाने पुस्तक फुटपाथवर बसून वाचले. नंतर दुकानात नेऊन दिले. तोपर्यंत दुपार झाली होती. त्याच्या लक्षात आले, आता घरी गेले पाहिजे. घरी आई रघुनाथची वाट बघत बसली होती. मात्र तिच्या मनात भूतकाळातल्या आठवणी दाटून आल्या होत्या. तिचे गोव्यातले जीवनही कष्टाचेच होते. तरीही ती सुखी होती. माशेलमधील जुन्या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. नवऱ्याचा आधार होता. रघुनाथ हसत खेळत बागडत होता. एक दिवस तिच्यावर जणू आकाश कोसळले. नवऱ्याचे अकाली निधन झाले. तिला भावाने धीर दिला. रघुनाथला चांगले शिक्षण द्यायचे हे तिचे ध्येय होते. त्यासाठी तिने गिरगाव गाठले. तिचे शिक्षण झाले नव्हते, त्यामुळे नोकरी मिळेना. खूप राब राबूनही तिला फार कमी पैसे मिळायचे. तिचा संघर्ष सुरू होता. छोट्या रघुनाथला चप्पल विकत घेणेही तिला जमले नव्हते. तो अनवाणी शाळेत जायचा. महापालिकेच्या खेतवाडीच्या शाळेत रघुनाथ उमेदीने शिकायचा. सगळे शिक्षक रघुनाथचे कौतुक करायचे. रघुनाथ इयत्ता 7वी उत्तीर्ण झाला. आता त्याला पुढील शिक्षणासाठी हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. नामांकित शाळेत प्रवेश मिळाला नाही, कारण शाळेचे शुल्क वेळेत भरायला जमले नाही. शेवटी आई त्याला मुंबईच्या युनियन हायस्कूलमध्ये घेऊन गेली. तिथेही शाळेत प्रवेशासाठी शुल्क भरायचे होते. ती रक्कम जमा करण्यासाठी रघुनाथच्या आईने अनेकाचे उंबरठे झिजवले. शेवटी तिच्या प्रयत्नांना यश आले. गोवा ते गिरगावच्या आठवणीत आई हरवली होती. तेवढ्यात तिला रघुनाथचा आवाज ऐकू आला. आई, मी आलो ग. रघुनाथचे शब्द ऐकून आई भानावर आली. आईने त्याला विचारले, रघुनाथा, मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये नवीन पुस्तके आली आहेत वाटते. रघुनाथ हसत म्हणाला, हो आई, दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. आईने रघुनाथाला जेवायला वाढले. खूप वेळ झाला. रघुनाथ जेवत नाही हे आईने बघितले. आईने विचारले, अरे हे काय, जेव ना. रघुनाथ म्हणाला, आई, मला माहीत आहे घरात पुरेसे अन्न नाही म्हणून तू उपाशी राहतेस. आजपासून आम्ही बरोबर जेवायचे. रघुनाथचे हे प्रेमळ शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. रघुनाथने आपल्या ताटातले थोडे अन्न आईच्या ताटात वाढले. ती डोळे पुसत जेवू लागली. दोघांचे जेवण झाले. रघुनाथने सांगितले, आई, उद्या शाळेत परीक्षा आहे. मला लिहिण्यासाठी पेपर विकत घ्यायचे आहेत. त्यासाठी पैसे पाहिजेत. आई म्हणाली, केलेल्या शिवणकामाचे पैसे अजून मिळालेले नाहीत. ते पैसे जाऊन पटकन आणते. रघुनाथ गाणे म्हणत विज्ञानाचे पुस्तक उघडू लागला. तेवढ्यात त्याला आठवले, शिक्षकांनी शाळेत मराठी नाटिका सादर करायला सांगितले आहे. त्याला वाचनालयात नाटिकेचे एकही पुस्तक मिळाले नव्हते. शेवटी त्याने स्वतः नाटिका लिहायला सुरुवात केली. नाटिका पूर्ण झाली. त्याने दुसऱ्या दिवशी शिक्षकांना नाटिका दाखवली. त्यांना ती आवडली. रघुनाथने लगेच मित्रांना
गोळा केले. शिक्षकांची परवानगी घेऊन तालमीला सुरुवात केली. नाटिकेचे सादरीकरण झाले. शिक्षकांना रघुनाथचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय आवडला. ते म्हणाले, रघुनाथा, तू फारच गुणी आहेस, मेहनती आहेस. घरात विजेची सोय नाही म्हणून तू पददीपाखाली बसून अभ्यास करतोस, हो ना? रघुनाथाने विचारले. पण सर, तुम्हाला कसे कळले? शिक्षक म्हणाले, अरे काल रात्रीच मी तुला बघितले, पण तुझे पूर्ण लक्ष अभ्यासात होते. एवढ्यात एक वर्गमित्र म्हणाला, सर, रघुनाथ चाळीतल्या खोलीत राहतो. तिथे कायम गडबड गोंधळ असतो. तो अभ्यासासाठी रेल्वे स्थानकावर रात्री निवांतपणे बसतो. रात्री शेवटची रेल्वे निघाली की रघुनाथचा अभ्यास सुरू होतो. फुलांचा सुगंध आपोआप दरवळतो. त्याप्रमाणे रघुनाथचे गुण स्वभाव सर्वांना आवडू लागला. शाळेत रघुनाथ सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचा. प्रत्येक परीक्षेत पहिला क्रमांक मिळवायचा. विशेष म्हणजे शिक्षकांना चांगले प्रश्न विचारायचा. त्याची ही जिज्ञासू शोधक वृत्ती त्याला स्वस्थ बसू देत नसे. रघुनाथच्या इच्छाशक्तीला आई अंजनीची खंबीर साथ मिळाली. जगाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी देणारे शिक्षकही लाभले. त्यामुळे रघुनाथने अनेक अडचणींवर मात केली. शाळेत भावे सर भौतिकशास्त्र शिकवायचे. त्यांनी एक प्रयोग करून दाखविला. त्यांनी एक बहिर्गोल भिंग घेतले. त्यामधून सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्रित केली. त्यामुळे कागद कसा जळतो हे विद्यार्थ्यांना समजले. ते रघुनाथाला म्हणाले, अशी ऊर्जा एकत्र आली तर काहीही जाळता येईल बरं का. तू तुझे लक्ष असेच एकाग्र ठेव. एकाग्रतेने काहीही करणे शक्य आहे. रघुनाथने या विचाराचे तंतोतंत पालन केले. रघुनाथने मराठी माध्यमातून 11वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र बोर्ड परीक्षेत त्याने राज्यात 11वा क्रमांक पटकावला. तरी त्याच्या समोरील आव्हान संपले नाहीत. शेवटी त्याने शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षण घेतले. अथक परिश्रम घेतले. स्वतःचा आत्मविश्वास अखंड ठेवला. त्यामधून विश्वप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर या थोर व्यक्तिमत्वाचा उदय झाला. पॉलिमर विज्ञान व इंजिनिअरिंग हे त्याचे अभ्यासाचे विषय होते. डॉक्टर माशेलकर यांना गंमतीने पेटंटकार म्हणतात का माहिती आहे? अमेरिकेने हळद, बासमती तांदूळ यासंबंधित स्वामित्व मिळवण्याचा पेटंट घेऊन प्रयत्न केला. रघुनाथने अमेरिकन पेटंट कार्यालयाशी लढा दिला. अनेक प्राचीन ग्रंथातील संस्कृत श्लोकाचा आधार घेऊन सिद्ध केले की हे ज्ञान नवीन नसून प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा भाग आहे. शेवटी अमेरिकेला नमते घेऊन पेटंट रद्द करावे लागले. त्यांना अनेक देशांनी नोकरीत चांगले पद, प्रतिष्ठा देऊ केली. मात्र डॉक्टर माशेलकरांनी भारतमातेच्या सेवेत आपले ज्ञान, जीवन अर्पण करायचे ठरविले. ते भारतात परतले. संशोधन क्षेत्रातील कार्याबद्दल गोमंतकाच्या या महान सुपुत्राला पद्मविभूषण, गोमंत विभूषण इत्यादी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. लेखक देवेंद्र भास्कर साठे, पेटंटकार डॉक्टर रघुनाथ माशेलकर. तर मुलांनो, हा होता धडा पेटंटकार डॉक्टर रघुनाथ माशेलकर. तर मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढेच. तेव्हा ह्या धड्यातील प्रश्न उत्तरे आणि अर्थ आम्ही दुसऱ्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत पाहत राहा आमचा एज्युकेशनल व्हिडिओ. चला तर मुलांनो, भेटूया आमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा आणि भेटत राहा आम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.